येवला तालुक्यातील एरंड गाव इथं लाडक्या बादल घोड्याच्या निधनानंतर दशक्रिया विधी घालत मुस्लिम बांधवांना दिला अनोखा संदेश। हिंदू संस्कृतीप्रमाणे माणसाच्या निधनानंतर दहावा घालून दहाव्याचं जेवण दिलं जातं हे सर्वांनाच माहीत आहे। मात्र नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एरंड गावमध्ये युसूफ मोहम्मद सय्यद या मुस्लिम धर्मियानं 3 वर्षापासून पाळलेल्या लाडक्या बादल नावाच्या घोड्याच्या निधनानंतर दशक्रिया विधी करत गावाला जेवण दिलंय। 15 दिवसापूर्वी शर्यत जिंकून आलेला बादल अचानक आजारी पडला। 3 वर्षापासून संपूर्ण गावाला लळा लावलेल्या बादल घोड्याच्या जाण्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती। बादलच्या घोड्याचे मालक जरी मुस्लिम असले तरी बादल संपूर्ण गावचा घोडा असल्यानं युसूफ मोहम्मद सय्यद यांनी त्याचा दशक्रिया विधी घालण्याचं ठरवलं। ठरल्याप्रमाणे बादलचा दशक्रिया विधी घालत गावाला दुःखाचं जेवण देखील देण्यात आले। मुस्लिम बांधवांची प्राण्याप्रती असलेल्या प्रेमाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे। आज आमचा बादल घोड्याचा दावा आहे। आम्ही बादल घोडा 3 वर्षापासून एक आमच्या गावातील युसूफ सय्यद हे यांनी तो घोडा पाळलेला होता। 3 वर्षापासून ते घोडा पाळताय। तो त्या घोड्याला त्यांनी मुलावानी प्रेम केलेलं आहे आणि आज काही दिवसांपूर्वी 10 दिवसांपूर्वी त्या घोड्याला त्याचा अपघात झाला होता, दुखापत झाली होती आणि त्या दुखापतीमध्ये त्याला मरण आलं। त्याच्यामुळं तो आज आम्ही त्याचा दावा केलेला आहे। सर्व विधी आम्ही केलेले आहे तिथं। आज विधी करताना अन्नदान वस्त्रदान सगळं आम्ही केलेलं आहे आणि त्याचा विधी मार्ग केलेला आहे। बाकीचे गावातली सगळी मंडळी आज जमा झालेली इथं। सगळ्यांनी गावातल्या मंडळींना सगळ्यांना दुःख झालेलं आहे। आज सय्यद एरंडगाव मी 3 वर्ष झाली तेव्हा घोडा घेईल होता। लहानपणापासून सांभाळला, लहानसा मोठा केला। त्याला हे कसं झालं? हे गाडीमध्ये झालं होतं। आज त्याची दशक्रिया विधी होती का? तुम्ही सगळे रीतीप्रमाणे केली का? हो, रीतीप्रमाणे केली। म्हणजे पूर्ण बामण बिमन आणून सगळं कंप्लीट त्याचा जो विधी मार्ग होता तो पुरेपूर केला असं त्याचं